नमस्कार मित्रो, लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की खरे मंडळींच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। त्यामुळे ते चांदेकर मंडळींना आमंत्रण देतात। तर चांदेकर खरेंच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात। तर कला अद्वैतला सांगते की आपल्याला आता हलव्याचे दागिने घालायचे आहेत। तर हलव्याचे दागिने घालायला अद्वैत नकार देतो आणि आजूबाजूची मंडळी आलेली बोलतात की अगोदर नैनानं डोहाळ जेवणाचं नाटक केलं होतं। आणि तेवढ्यात अद्वैत उठतो आणि अद्वैत सांगतो की त्या नैनाचा आणि आमचा काही संबंध नाही। त्यामुळे आजूबाजूची मंडळी खरे कुटुंबाला नावं ठेवत असतात। तर अद्वैत उठतो आणि सांगतो की तुम्ही खरे कुटुंबाला नावं ठेवू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे। आणि तो आलेल्या मंडळीवरती रागावतो आणि नकार दिलेल्या हलव्याचे दागिने घालायला तो होकार देतो आणि हलव्याचे दागिने घालतो आणि सांगतो की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत खरे कुटुंबाला काही होणार नाही। अद्वैतचं हे बोलणं ऐकून कला एकदम भावुक होते आणि कलाला वाटतं की मला खराच चांगला नवरा मिळाला आहे, मी कधीही अद्वैतला धोका देणार नाही। एरवी मी तिच्यावरती रागावत असते। आणि अद्वैत आणि कला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हलव्याचे दागिने घालून एकमेकांसोबत फोटो काढतात। त्यामुळे संगीताला आनंद होतो आणि संगीता विचार करते की माझ्या कलेचं खरंच खूप चांगलं झालं। आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या नवनवीन स्टोरी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबा।